नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे मी बनवत आहे राजभोग आईस्क्रीम। त्यासाठी घेतलेला इथे अक्रोड, इथे घेतले काळे मनुके, इथे घेतले विलायची, इथे घेतले लाल चेरी, इथे घेतले चेरी बॉल। तुम्ही बघू शकता इथे केसर घेतलेला आहे, याला मी छान दुधामध्ये याला मिक्स करून ठेवलेलं आहे। इथे घेतले अर्धी वाटी साखर तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। मी इथे 1.5 लिटर इथे बघू शकता 1.5 लिटर मी दूध असं उकळायला ठेवलेलं आहे आणि छान असं आटवायचं आहे। तर या दुधासाठी मी अर्धी वाटी ही साखर घेतलेली आहे। तर साखर तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता। आता याला छान असं आपल्याला हलवत आटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याला छान असं आटवायचं आहे आपल्याला। आणि जे साईडने जे तुम्ही मलाई बघता याला याच्यामध्येच अशी टाकत राहायचं आहे आणि याच्यात मस्त असं छान असं गाढ दूध आपल्याला हे करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता याला असं फिरवत राहायचं आणि गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आहे, फुल करायचं नाही आहे। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत। फक्त जेरी आणि हे लाल बॉल ठेवून द्यायचे आहे। फक्त विलायची, काळे मनुके आणि हे अक्रोड आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ना मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे। आता आपल्याला हे बघू शकता मी ते काचेच्या बाउलमध्ये आपलं आईस्क्रीम सेट करून ठेवलेलं आहे। सोबत टाकायचं आहे आपल्याला हे जेली बॉल आणि आपले ही काळे मनुके, याला छान असं सेट करायचं आहे आणि याला ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तुम्ही 8 घंटेही ठेवू शकता। मग मी दाखवते आपली आईस्क्रीम कशी झाली ते। आता आपली राजभोग आईस्क्रीम तयार आहे। आता आपण बघू शकता मी इथे केलेली आहे प्लेटिंग। आता नावच राजभोग आहे तर त्याला थोडंसं टचअप, इथून थोडासा काजू बदाम पिस्ता तुम्ही बघू शकता थोडंसं, आणि आपली चेरी। तर तुम्हाला हे माझं राजभोग आईस्क्रीम कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा। शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचनला लाईक करा।